नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारताने जगाचा किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले आहे? भारताने जगाचा किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2.42% हा क्षेत्रफळाने क्षेत्र व्यापलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1981 या वर्षी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंकलोली या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने आशियाते किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? भारताने आशियाते किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 13.56% हे भारताने आशियाचे क्षेत्र व्यापले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे? डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 358 आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सिलिमेनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? सिलिमेनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्ह्यामध्ये सिलिमेनाइटचे साठे आढळतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे? प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रंधा नावाचा धबधबा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 होनावर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झाली? डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1969, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विदर्भात डॅशचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते? विदर्भात डॅशचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राच्या पठारावर डॅश मृदा आढळते? महाराष्ट्राच्या पठारावर डॅश मृदा आढळते?
आढळते तर ऑप्शन क्रमांक 3 काळी मृदा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात? भारताने दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॅश डॅश भारताला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. डॅश डॅश भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सांभर तलाव हा भारतातील सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 खोलीनुसार तापमान वाढत होते. ऑप्शन क्रमांक 2 खोलीनुसार दाब वाढत जातो. ऑप्शन क्रमांक 3 खोलीनुसार घनतेत वाढ होते. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 फुल्लर ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? फुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये फुल्लर लेणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 मध्ये महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव स्थापन करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्रा व्हायोलेट किरण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 झारखंड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सर सय्यद अहमद खान यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. सर सय्यद अहमद खान यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 4 अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खाकसार म्हणजे काय होय? खाकसार म्हणजे काय होय? तर ऑप्शन क्रमांक 1 मुसलमानांची लढाऊ संघटना. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वीचा केंद्रभाग हा नेफे नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 1 जून 2015 रोजी महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 2 एप्रिल 2020 या दिवशी.
आरोग्य सेतू ॲपची सुरुवात झाली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे? भारतातील एकूण रामसर स्थळाची संख्या खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 47 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बानखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बानखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 घड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोली टेकड्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 इडीज इजिप्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांची निश्चित केली आहे. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांची निश्चित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दमन गंगा ते तेरेखोल नदीपर्यंत यांची निश्चित केलेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अडाणी समूह द्वारे तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन समूहाद्वारे चालविला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 राज्यातील डॅशचे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे. राज्यातील डॅशचे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पाचगणी सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होत नाही? नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 साक्रीचा समावेश होत नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कोकण भागात डॅश डॅश या प्रकारची मृदा आढळते. कोकण भागात डॅश डॅश या प्रकारची मृदा आढळते. तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी प्रकारची मृदा आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कुकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅश डॅश तालुक्यात आहेत. कोकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅश डॅश तालुक्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर तालुक्यात आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅशच्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅशच्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार या जिल्ह्यात सर्वाधिक आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर या ठिकाणी जोगेश्वर लेणी स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश डॅश पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश डॅश पासून नव्याने पालघर जिल्हा हा अस्तित्वात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट 2014 पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अप्पर गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? तर ऑप्शन क्रमांक 2 खंडिका बल्हारशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कोणता गोंड राजाचा अकबराच्या A1 अकबरीमध्ये उल्लेख आहे? कोणता गोंड राजाचा अकबराच्या A1 अकबरीमध्ये उल्लेख आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बालाजी बल्हारशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंद्रायणी नदीच्या काठी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 CID हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चिमूर डोंगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे? कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सुकमा या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा गडचिरोली रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅश येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 महू या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 परभणी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहेत?
तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली शहरामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 जालना जिल्ह्यामध्ये आदिवासींचे प्रमाण जास्त नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार असलेले जगप्रसिद्ध तळे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या जिल्ह्यामध्ये पवनार आश्रम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोहगाव विमानतळ कोठे आहे? लोहगाव विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद या शहराला 52 दरवाजांचे शहर असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7612 चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हा जिल्हा मराठवाड्यात नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्ह्यात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेला जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड हा
हा कोल्हापूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरुद्ध अभियान पथकाचे नाव काय? गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरुद्ध अभियान पथकाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 C60 पथकाचे नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.